नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मुदतवाढ नियम शासन निर्णय पहा. तर मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत जे प्रशिक्षणार्थी शाळेवर उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एक नियम आलेला आहे आणि त्याच्यासाठी काय काय शासन निर्णय तरतुदी आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी ह्या व्हिडिओ शेवट पण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेल असतं क्लिक करा, जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर चला सविस्तर शासन निर्णय पाहूया. तर पहा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत 10 मार्च 2025चा हा शासन निर्णय आहे. प्रस्तावना हा राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्याकरता संदर्भातील 9/7/2024च्या शासन निर्णयाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भातील 9/9/2024च्या शासन निर्णयाने अतिरिक्त सूचना निर्मित करण्यात आल्या आहेत. तदनंतर 16/9/24 आणि 25/9/24च्या शासन शुद्धीपत्रकान्वये 9/9/2024च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 6 येथील उद्योग, आधार उद्योग, उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांतर्गत आस्थापनांना कार्यप्रशिक्षणाकरिता निवडण्याकरिता उमेदवारांना संख्या निश्चित करण्याबाबत बदल करण्यात आले आहेत. माननीय मंत्रिमंडळाच्या 2/3/2025च्या बैठकीत प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 11 महिन्यापर्यंत वाढवण्याबाबत निर्देश दिले आहेत. सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या आढाव्यादरम्यान निर्देशात आलेल्या बाबी व माननीय मंत्रिमंडळ बैठकीत प्राप्त झालेल्या उपरोक्त निर्देशाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आहे. प्रस्तुत योजनेअंतर्गत सध्याचे जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी तो रुजू झाल्याच्या दिनांकापासून 11 महिने असा असेल. ज्या उमेदवारांना 6 महिन्यापेक्षा जास्त प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे, अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होता येईल. सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीत कार्यप्रशिक्षण अनुज्ञेय असेल. सदर आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याने पूर्वीच्या प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर आस्थापनेत उर्वरित 5 महिन्याच्या कालावधीत कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच अशा प्रशिक्षणात इतर आस्थापनेत कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा. संदर्भातील दिनांक 9/9/2024च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 1 येथील सूचना वगळण्यात येत असून प्रस्तुत योजनेत यापूर्वी सहभागी झालेल्या खाजगी आस्थापनांनी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन उद्यम आधार सादर करणे अनिवार्य असेल. EPF, ESIC, GST, DPIT यापैकी अशा प्रकारे किमान 2 प्रमाणपत्र विभागाच्या या संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या दिनांक 30 दिवसाच्या सादर करावेत. तसेच योजनेत सहभागी होणाऱ्या नवीन आस्थापनांनी नोंदणी करताना उपरोक्त प्रमाणपत्र विभागाच्या संकेतस्थळावर सादर करणे अनिवार्य राहील. सादर केलेले सदर प्रमाणाची खातरजमा संबंधित सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी करावी. प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणार्थी यापूर्वी रुजू झालेल्या व यापुढे नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवाराने तो संबंधित आस्थापनेस तसेच सदर आस्थापनेस संबंधित इतर आस्थापना कार्यालयात यापूर्वी कधीही कायम, तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याचे तसेच कुठलाही हितसंबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्र रुजू होते वेळी संबंधित आस्थापनेस सादर करणे अनिवार्य राहील. संबंधित आस्थापनेनेही कार्यप्रशिक्षणासाठी रुजू होणारा उमेदवार यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापन कार्यालयात कायम, तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्यास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. सदर दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडे सादर करणे अनिवार्य राहील. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा GR आपण पाहिला. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.